नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांच्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। ही माहिती इतकी महत्त्वाची बहिणींनो, कारण की केंद्रामध्ये जे आहे स्वतः माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये खूप महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका ताईंचं केंद्राचं जे मानधन आहे तर ते वाढवण्याच्या संदर्भामध्ये खूप चांगली अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। माननीय मंत्री महोदय काय म्हणालेले आहेत, त्यांचे एकंदरीत काय मत आहे या संदर्भामध्ये, केंद्राचं मानधनवाढ होणार आहे यामध्ये काही एक शंका नाहीये। कधीपर्यंत होऊ शकतं, केंद्राने जर समजा मानधनवाढ केली तर त्या ठिकाणी राज्य सुद्धा मानधनवाढ करू शकतं का, या संदर्भामध्ये अतिशय खरी माहिती, खोटी नाही, चुकीची नाही। मागे सुद्धा आम्ही म्हटलं होतं केंद्राच्या मानधना संदर्भामध्ये ही अपडेट आहे, तसंच झालं। बहिणींनो, हे बघा, तुम्हाला माहिती आहे अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंच्या बाबतीमध्ये आतापर्यंतचा इतिहास तुम्ही काढून बघा। भांडून ज्यावेळेस अंगणवाडी सेविका थकून जाते त्यावेळेला सरकार त्या ठिकाणी निर्णय घेतो, अशा पद्धतीची अवस्था आहे, बरोबर आहे की नाही। म्हणून याही वेळेस तशीच परिस्थिती आहे, परंतु 2018च्या नंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी मानधनामध्ये वाढ होईल आणि ही गोष्ट 100% खरी आहे। सगळीच्या सगळी खरी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बहिणींनो। बघा, बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे, काय ठरलेलं आहे या संदर्भामध्ये सविस्तर माहिती सांगतो। माननीय मंत्री महोदय काय म्हणालेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित सांगतो, अतिशय क्लिअर सांगतो। ही जी वाढ आहे ती कधीपासून लागू होऊ शकते, माझा अंदाज काय सांगतो, तुम्हाला नेमकं काय वाटतं त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात। आणि त्यासोबतच केंद्राचं जर मानधन वाढलं तर राज्य सरकार मानधन वाढेल का, कारण की निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं आश्वासन मिळालेलं होतं, ते आश्वासन दिलेलं होतं। मग या सगळ्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती, बरोबर आहे की नाही बहिणींनो, बघा, अतिशय महत्त्वाची आणि खरी माहिती, महत्त्वाची तर आहेच परंतु कशी आहे, खरी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे बहिणींनो। अलग लक्षामध्ये आपण अत्यंत कमी वेळेमध्ये ही सगळीची सगळी माहिती बघूया। बघा बहिणींनो, सध्या केंद्र शासनाचा जर आपण हिस्सा बघितला तर तुम्हाला सगळ्यांना देखील माहिती आहे तो साधारणतः किती आहे, 4500 रुपये एवढा आहे। वाढवला का त्यांनी? नाही। मग सध्या जो तुम्हाला पगार मिळतो, मानधन मिळतो, त्याच्यामध्ये हे किती कमी आहे? केंद्र सरकार मुळामध्ये ICDS जी संकल्पना आहे, ही जी योजना आहे ती केंद्राचीच योजना आहे, परंतु असं असताना सुद्धा फक्त 4500 रुपये त्या ठिकाणी मिळतात। मदतनीस ताईंना किती मिळतात? 2250 रुपये मिळतात। आणि विशेष सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की 2018 पासून यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही। आता मला सांगा बरं, 2018 पासून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी महाग झाल्यात, बरोबर आहे की नाही। म्हणजे आमदार खासदार फुटले तर त्यांचा रेट सुद्धा वाढला। पहिले ते काही लाखामध्ये फुटत होते, आता तर कोट्यवधी रुपये त्यांना पाहिजे असतील कदाचित, बरोबर आहे, आपला त्यांचा संबंध नाही, परंतु सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी महाग झालेल्या आहेत। मग 2018ला तुम्ही मागच्या वेळेस वाढ केलेली होती, आता इतकी वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा वाढ मिळत नसेल तर आमच्या सेविकाताईंनी जीवन जगायचं कसं, बरोबर आहे की नाही। ह्या सगळ्या समस्या घेऊन ते कुठे गेलेत, भारताच्या ज्या महिला मंत्री आहेत की नाही त्यांच्याकडे। कोण आहेत भारताच्या महिला मंत्री? केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री आहेत श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्यासोबत खूप महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची झाली। आता बघा, संघटना कुठली असू द्या, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या ज्या मागण्या असतात त्या सारख्याच आहेत जवळपास, बरोबर आहे की नाही। त्यामुळे संघटनेमधलं कोण गेलं, काय गेलं ह्याच्याबद्दल आपण उहापोह जास्त करत बसू नये। महत्त्वाचं काय की निर्णय काय झाला, बरोबर की नाही। माननीय मंत्री महोदय काय म्हणाल्या, त्यांनी असं म्हटलं की हो, ही गोष्ट तुमची 100% खरी आहे। काय की हो भाऊ, 2018 पासून त्या ठिकाणी मानधन वाढ झालेली नाहीये। मग अन्नपूर्णा देवी, त्यांचं नाव बघा किती छान आहे, अन्नपूर्णा देवी, बरोबर आहे का नाही। आणि आपली अंगणवाडी सेविका ताई सुद्धा का नाही अन्नपूर्णा देवीच आहे का, कारण की येणाऱ्या सगळ्या मुलांना ती भरवते, स्तनदा माता, गर्भवती माता, सगळी लहान लहान कोवळी मुलं, यांना आपण त्यांचं पोषणच तर करतो ना, योग्य असा आहार देतो। आणि त्यामुळं आदरणीय अन्नपूर्णा देवी यांनी सुद्धा या संदर्भामध्ये सकारात्मकता दाखवली आणि त्यांनी आश्वासन दिलं की हो, आम्ही त्या ठिकाणी केंद्राचं मानधन वाढवू। अलग लक्षामध्ये सगळ्या बहिणींनी लक्षात घ्या, काय सांगितलं त्यांनी की केंद्राचं मानधन त्या ठिकाणी वाढणार आहे, यामध्ये काही एक शंका नाही आहे, बरोबर आहे। फक्त आता हे जे अधिवेशन असणार आहे, पुढचं पावसाळी अधिवेशन असणार आहे, त्यामध्ये जर ही वाढ झाली तर खूप चांगलं होईल, अतिशय चांगलं होईल, कारण की जी वाढ आहे ना ती आतापर्यंत झालेलीच नाहीये। आता यांना काय अडचणी माहिती आहे का, कारण की पूर्ण भारतामध्ये जर वाढवायचं असलं तर अंगणवाडी सेविकांची आणि मदतनीस ताईंची जी संख्या ती खूप मोठी आहे ना, खूपच मोठी आहे। 1,00,000, 2,00,000, 3,00,000 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंची जर संख्या जर असेल तर मग ह्यांना थोडंसं जरी वाढवलं तरी सुद्धा तिकडे केंद्राच्या तिजोरीवरती खूप मोठा भार पडतो, असं कदाचित ह्यांचं मत असावं, बरोबर की नाही।
आणि म्हणून ते थोडंसं टाळाटाळ करतात या ठिकाणी वाढ देण्याच्या संदर्भामध्ये. परंतु वाढवायला पाहिजे. आणखी अंगणवाडी सेविका ताई आहेत, मदतनीस ताई आहेत, यांनी जीवन कसं जगायचं, बरोबर की नाही. जशा तुमच्या अडचणी आहेत, तुम्ही केंद्र सरकारपासून जर तुमच्या अडचणी आहेत तर इकडे आमची बहीण तर सर्वसामान्य ना. त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी सकारात्मकता दाखवलेली आहे आणि 100% या संदर्भामध्ये निर्णय होईल. ही खूप महत्त्वाची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. आता हा जो निर्णय आहे तो कधीपासून लागू होऊ शकतो या संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात. हे बघा बहिणींनो, मला असं वाटतं की थोडंसं पावसाळी अधिवेशन जे आहे, बरोबर आहे की नाही, तर ते पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये निर्णय होऊ शकतो, बरोबर आहे. आणि मग त्यानंतर केंद्र सरकार काय करेल, GR निर्गमित करू शकतो. केंद्र सरकार काय काढेल, GR. आता GR काढल्याच्या नंतर काही दिवसांनी त्याची अंमलबजावणी होईल. आणि एकदा जर केंद्र सरकारनं त्या ठिकाणी मानधन वाढवलं तर राज्य सरकारवर देखील थोडाफार प्रेशर क्रिएट होईल आणि मग राज्य सरकार देखील यानंतर काही दिवसांनी ही अंमलबजावणी करेल. म्हणजे असं गृहीत धरूयात आपण की साधारणतः पावसाळी अधिवेशनामध्ये जरी हा विषय चर्चेस आला तरी सुद्धा साधारणतः दिवाळीपर्यंत जे आहे, कधीपर्यंत, दिवाळीपर्यंत हे केंद्राचं वाढलेलं मानधन तुमच्या खात्यामध्ये यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. मुळामध्ये संघटनांनी जर आणखी जोर लावला तर डेफिनेटली यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती थोडासा वेग येऊ शकतो आणि लवकरात लवकर आहे हे जे मानधन आहे ते सेविकाताईंच्या खात्यामध्ये येऊ शकतं, अशी एक प्रकारची माहिती आहे. आणि बघा बहिणीनो, जोपर्यंत आम्ही एखाद्या गोष्टीची खात्री करत नाही तोपर्यंत म्हणजे शक्यतोवर बातमी सांगत नाही. आता केंद्र सरकारच्या सुद्धा काही अडचणी असू शकतात, कारण की संपूर्ण देशामध्ये जर ही वाढ करायची असली तर त्यांच्या समोर देखील अनेक अडचणी निश्चितच आहेत, बरोबर की नाही. आता आपण घर प्रपंच जर चालवतो म्हटलं तर अडचणी असतात, त्यांना तर पूर्ण भारत चालवायचा आहे, 100% त्यांच्याही समोर काय असू शकतात, आर्थिक अडचणी असू शकतात, बरोबर की नाही बहिणींनो. आणि म्हणून या आर्थिक अडचणींचा सामना करत करत ज्या पद्धतीने आमची अंगणवाडी सेविकाताई जीवन जगत आहे, तिच्या समोर पेच असा आहे की ज्यावेळेस ती सेवानिवृत्त होईल तर त्यावेळेस कसं होईल. आणि म्हणून या संदर्भामध्ये निवृत्ती वेतन देणारा कायदा झाला पाहिजे. आमच्या सेविकाताईंचं PF सुद्धा कटलं गेलं पाहिजे आणि त्यांना हक्काची असलेली पेन्शन मिळायला पाहिजे, बरोबर की नाही, असं आमचं प्रामाणिक मत आहे. त्या संदर्भामध्ये जेवढी जनजागृती करता येईल आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तेवढा आपण प्रयत्न करत आहोत. हे बघा, हे महत्त्वाचं नाही. आता तुमच्या घरामध्ये जर तुम्ही काम करत असाल, एखादं तुमच्या घरामध्ये छोटं बाळ असेल तर ते फक्त झाडून जरी काढत असेल तरी सुद्धा तुमच्या कामामध्ये सहकार्य करू शकता. आता आमच्याकडे खूप पैसे नाही आहेत, बरोबर आहे की नाही, आम्ही काही कोट्याधीश नाही आहे, संघटने एवढी क्षमता आमच्यामध्ये नाही आहे. म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न करतो की सेविकाताईंना खरी माहिती पोहोचावी, बरोबर की नाही. ही जर माहिती खोटी निघाली तर मग आम्ही दोषी. खरी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. याच्यामध्ये थोडीफार चूक झाली, मायनर चूक झाली तर ते बघूयात. नाहीतर अंगणवाडी सेविकांची बातमी तुम्ही बघा, न्यूज चॅनलवाले लावत नाहीत. जे केंद्र सरकारची जी म्हणजे मोठी जी मीडिया आहे देश पातळीवरची, ती तर लावतच नाही ना बातमी. मग आम्ही हा प्रयत्न करतो. त्यामुळं या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे बहिणीनं, तुमचा पाठिंबा आहे का आम्हाला, या सगळ्या गोष्टींचा उहापोह तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित करू शकता. तुमची एक एक कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तेव्हा काळजी घ्या बहिणींनो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा. दिवाळीपर्यंत मानधन होईल असं वाटते. तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. खूप खूप धन्यवाद.